हॅलो स्टुडंट्स, दिस इज मोरे सर हिअर. आज आपण इयत्ता 12वीच्या सिलेबसमधील जो काही पहिला लेसन जो आहे आपला तो आज आपण बघणार आहोत. याच्या अगोदर मी त्यावरील जे काही आईस ब्रेकरच्या ॲक्टिव्हिटीज आहे त्या शेअर केल्या आहेत, त्या तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता. आज आपण ॲन ॲस्ट्रोलॉजीज डे जो आहे तो आज आपण लाईन बाय लाईन बघणार आहोत. सो ॲन ॲस्ट्रोलॉजीज डे इट इज रिटन बाय आर के नारायण. R K Narayan is very well known as a regional novelist. R K Narayan जे आहे त्यांना रिजनल नॉवेलिस्ट म्हणून देखील ओळखलं जातं आणि त्यांचा मालगुडी डेज, द गाईड हे जे लिटरेचर आहे ते खूप फेमस आहे. द गाईड याच्यावरती तर मूवी बनवला गेला आहे. तुम्ही तो मूवी जो आहे तो बघू शकतात. द गाईडला साहित्य अकॅडमी अवॉर्ड पण मिळाला आहे 1961मध्ये. ठीक आहे. सो त्यांचं जे लिखाण आहे इट इज व्हेरी सिम्पल अँड दॅट सटल ह्युमर. म्हणजे आपल्याला ते खूप सोपं आणि त्याच्यामध्ये ह्युमर जो आहे तो बघायला मिळतो. सो ही स्टोरी पण जी आहे खरं तर त्यांची जी वैशिष्ट्य आहे लिखाणाची ते सर्व वैशिष्ट्य आपल्याला ह्या स्टोरीमध्ये बघायला मिळतात. ॲन ॲस्ट्रोलॉजिस्ट डे. ॲन ॲस्ट्रोलॉजिस्ट मी ज्योतिषी. खरं तर जो दिवस आहे ज्या दिवशी ही इन्सिडेंट जो घडतो आहे त्याच्यावरनं काय केलं आहे, टायटल दिलं गेलं आहे ॲन ॲस्ट्रोलॉजिस्ट डे. म्हणजे ज्योतिषाचा खरं तो दिवस आहे. बघा, लाईन बाय लाईन बघू. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipments. म्हणजे ॲक्च्युअल टाईम दिला आहे पंक्च्युअली, म्हणजे एकदम त्याच्या वेळेमध्ये दुपारच्याच वेळेस काय केले त्यांनी, त्याची बॅग जी आहे ती ओपन केली आणि पिशवी उघडल्यानंतर त्याच्यातली त्याच्यासाठी लागणार, त्याच्या व्यवसायासाठी लागणार जे काही साहित्य असेल त्यांनी ते काय केले, त्याचे पसरून ठेवले. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कावराई शेल्स, a square piece of cloth with obscure mystic charts on it, a notebook and a bundle of palmera writings. मग आता त्याच्यामध्ये कसला समावेश होता सांगितलं आहे. अ डझन ऑफ कावराई शेल्स. कावराई मीन्स आपण त्याला जे काही कवडी वगैरे म्हणतो त्या. मग आता डझन ऑफ कावराई शेल्स होत्या. त्याच्यानंतर अ स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक, आणि एक चौकोनी जो आहे तो कापडाचा तुकडा पण होता की ज्याच्यावरती काय केलं, ऑब्स्क्युअर मिस्टिक. ऑब्स्क्युअर म्हणजे काय, डिफिकल्ट टू अंडरस्टँड, म्हणजे आपल्याला समजत नाही असं, समजण्यास खूप हार्ड असतात. आणि मिस्टिक म्हणजे समथिंग दॅट रिलेट्स टू सुपर नॅचरल पॉवर्स इज नॉट इझिली टू अंडरस्टूड. मग साधारण जर तुम्ही कधीतरी जे ज्योतिष वगैरे बघितले असतील त्यांच्याकडे असं चौकोनी जो असतो कापड असतं आणि त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं असतं, ॲक्च्युली ते आपल्याला समजत नाही. सो तो चार्ट पण त्याच्याकडे आहे. एक नोटबुक आहे अँड देन द बंडल ऑफ पॅल्मेरा रायटिंग्स. आणि बंडल ऑफ पॅल्मेरा रायटिंग्स, पॅल्मेराचा मीन दिला आहे बघा तिथं, अ काइंड ऑफ पाम, म्हणजे एक प्रकारचा जो आहे तो पॅल्मेरा रायटिंग. आणि तो घेऊन जो आहे त्यांनी त्याचं दुकान काय केलं, सुरू केलं आहे. सो हिज फोरहेड वॉज रिप्रेझेंट विथ द सॅक्रेड ॲश अँड वर्मिलियन. त्याचं फोरहेड जे आहे म्हणजे साधारणतः कपाळावरती रिप्रेझेंटचं मीन दिलं आहे बघा, ब्राईट. म्हणजे साधारणतः काय होतं की त्याच्या कपाळावरती त्यांनी काय केलं आहे, जो काही अंगारा वगैरे असेल, काहीतरी ॲश म्हणजे राख वगैरे असेल, आणि कुंकू जे आहे त्यांनी लावलेलं आहे. हिज आईज स्पार्कल विथ अ शार्प अबनॉर्मल ग्लेम which was really an outcome of the continual searching look for customers. आणि त्याचे डोळे जे आहेत ओके ते काय करताय, अबनॉर्मल ग्लिम म्हटलंय, म्हणजे त्याच्यामध्ये एक चमक आहे की ते शोधताय. कोणाला शोधताय, दॅट द कस्टमर्स, म्हणजे ते त्याचे जे काही कस्टमर्स असतील त्यांची वाटच पाहतो वाटलाय. बट विच इज सिम्पल क्लायंट्स टूक टू बी द प्रॉफिटिक लाईट अँड फेल्ट कम्फर्टेबल. म्हणजे त्याच्याकडे बघितल्यानंतर कस्टमरला काय वाटावं की हा आपलं भविष्य काय करेल सांगेल आणि आपल्याला काय करेल, कम्फर्टेबल, म्हणजे आपल्याला समाधानी बनवल. ठीक आहे, असा त्याचा एकंदरीत अटायर आहे, त्याचा लुक आहे. अजून सांगितलं बघा, द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एनहान्स्ड बाय द पोझिशन प्लेस्ड ॲज एवर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क विस्कर विच स्ट्रीम डाऊन हिज चिक्स. आणि साधारणतः त्याच्या डोळ्यांची जी शक्ती म्हटलंय, पॉवर ऑफ कॅप्चरिंग म्हटलंय, कन्सिडरली एनहान्स मीन दिला बाय इन्क्रीज. म्हणजे जी काही पोझिशन आहे, डोळे, त्याच्यानंतर त्याच्या कपाळावरती जो काही सॅक्रेड ॲश तिने लावलेली आहे, ठीक आहे, जो व्हर्मिलियन तिने लावला आहे, त्याच्या व्हर्मिलियन तिने लावला आहे. देन तिची पोझिशन पण असे आहे की साधारणतः विस्कर्स म्हणजे कल्ले, साधारणतः कल्ले जे आहेत ते खाली आलेले, आणि त्याच्या चिक्सपर्यंत म्हटलं आहे, मग साधारणपणे ते कल्ले जे आहे ते गालापर्यंत आलेले आहे. आणि त्याच्यामुळं काय होतं की त्याचा एक टिपिकल लुक तयार झाला आहे की जो कस्टमरला काय करू शकतो, इझिली अट्रॅक्ट करू शकतो आपल्याकडे. इवन हाफ विट्स आईज वूड स्पार्कल इन
सच सेटिंग, ते सांगितले की आजूबाजू जसं परिसर जशी सेटिंग आहे एकदम ॲक्युरेट सेटिंग जी आहे त्याच्या फेसची केलेली की जो जेणेकरून तो काय वाटावा, एक चांगला ॲस्ट्रोलॉजर वाटावा. टू क्राउन द इफेक्ट ही वूड अ सॅफ्रन कलर टर्बन अराउंड हिज हेड. आणि अजून त्याच्यामध्ये प्रभाव पडण्यासाठी इतरांवरती त्यांनी काय केलं आहे की केशरी कलरचं काय केलं आहे, एक टर्बन जो आहे, टर्बन म्हणजे फेटा, म्हणजे फेटा पण काय केलं आहे त्यांनी, फेटा घातलेला आहे. अँड धिस कलर स्कीम नेवर फेल्ड. ध्यानात घ्या, आर के नारायण यांनी काय केलं आहे की हे सेंटेन्स जे आहे ते लक्षात घ्या की ह्या कलरची जी स्कीम असते ती कधीच फसत नाही म्हटलंय, कधीच अपयशी ठरत नाही. म्हणजे काय की जे लोक जे असतात, बऱ्याच बघा साधू असतील किंवा म्हणजे साधारणतः जे काही टर्बन वगैरे, सॅफ्रॉन कलरचं टर्बन वगैरे असेल किंवा कपडे वगैरे परिधान करणारे लोक जे असतील, तुम्ही बऱ्याच वेळेस बघितले असेल की हे जे लोक आहेत हे कधीही फेल होत नाही. म्हणजे त्यांचं जे काही स्कीम असेल, त्यांचं जे काही काम असेल त्याच्यामध्ये ते सक्सेसफुली काय होतात, म्हणजे लोकांना बनवण्याचं असू द्या किंवा रिॲलिटी असू द्या. ठीक आहे. सो पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम ॲज अ बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर डेली ॲस्ट्रॉक्स. आणि लोक त्याच्याकडे असे जमा होतात, साधारणतः हे जे लोक असतात लोक याच्याकडं असे जमा होतात कसे की जसं एखाद्या डेहल्याभोवती काय व्हावेत की मधमाशा गोळा व्हाव्यात तशा. He sat under the bugs of the spreading tamarind tree which flanked a path running through the town hall park. आता ही इन्सिडेंट किंवा ही स्टोरी कुठं घडली ते सांगितलं की टाउन हॉल पार्कचा जो रहदारीचा जो रोड आहे की साधारणतः बऱ्याच जास्त लोक काय करतात तिथं ये जा करतात. तिथं जे टॅम्बरिन ट्री आहे त्या झाडाच्या फांदीच्या सावलीला किंवा त्या झाडाच्या फांदीखाली जो आहे सावलीला काय केलं आहे, हा याने आपलं दुकान मांडलेलं आहे. अँड इट वॉज रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. त्यांनी सांगितलं की हे जे काही प्लेस आहे कुठलं टाउन हॉल पार्क जो आहे, इट इज रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. म्हणजे खरं तर एक ट्रेडिंग प्लेस जे आहे ते आहे. सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन्स धिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. आणि सांगितलं आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात गर्दी जी असते किंवा मोठ्या प्रमाणात लोकांची ये जा जी आहे ती या रोडवरती होत असते. A variety of trades and occupations was represented all along its way. आणि मग वेगवेगळे प्रकारचे व्यवसाय किंवा जे काही ऑक्युपेशन्स असतील ते काय होतात, व्यवहार किंवा जे काही व्यापार जे असतात ते चालतात. मग आता कुठले कुठले व्यापार चालतात ते सांगितलं आहे. मेडिसिन सेलर असतील, ठीक आहे, औषधी विक्रेते असतील, त्याच्यानंतर सेलर ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, म्हणजे जे काही चोरीचं सामान असेल ते विकणारे लोक असतील, मॅजिशियन्स असतील, जादूगार, अँड अबो ऑल ऑक्शनर्स ऑफ चिप क्लोथ्स, किंवा ते साधारणतः बोली लावतात बघा जे स्वस्त कपडे वगैरे असतात ते लोक असतील. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. डीन मीन्स गोंधळ. आणि हे सर्व लोक जे आहे ते काय करतात, एक वेगळ्या प्रकारचं गोंधळ किंवा गोंगाट जो आहे तिथं तयार करतात. आणि दिवसभर काय म्हटलं, डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. सो नेक्स्ट टू हिम इन दॅट व्हेसिफेरसनेस केम अ वेंडर ऑफ द फ्राईड ग्राउंडनट. आणि सांगितलं की त्याच्या समोरच म्हणजे जिथं हा आपला ॲस्ट्रोलॉजिस्ट बसला आहे त्याच्या समोरच काय सांगितलं, दॅट इज अ व्हेसिफेरसनेस. व्हेसिफेरसनेस मीन दिलं आहे बघा, बिंग लाऊड अँड नॉइझी, मोठ्या प्रमाणात एकदम कर्णकर्कश आवाजामध्ये तिथं जो काही ग्राउंडनट सेलर जो आहे, ग्राउंडनट म्हणजे भुईमुगाच्या शेंगा विकणारा, हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे. तो काय करतो, प्रत्येक दिवशी त्याच्या शेंगांना काय करतो, वेगवेगळी नावं जी आहेत, ठीक आहे, प्रत्येक दिवशी काय करतो वेगवेगळी नावं देऊन त्याच्या शेंगा जे आहे ते काय करतो, विकण्याचं काम करतोय. आता बघा कुठली नावं देतोय ते पुढं सांगितलं बघा. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम, कधी कधी तो बॉम्बे आईस्क्रीम म्हणतो भुईमुगाच्या शेंगांना. वन डे अँड ऑन द नेक्स्ट डे दिल्लीज आल्मंड, कधी कधी दिल्लीचे बदाम पण म्हणतो. अँड द थर्ड डे राजूज डेलिकसी, राजाच डेलिकसी. आणि नेक्स्ट वन राजाची डेलिकसी, म्हणजे राजाचं आवडतं खाद्य म्हणून देखील तो काय करतो त्या शेंगांना नाव देतो. अँड सो ऑन अँड द सो फोर्थ. आणि असं करत करत काय करतो, एक वेगवेगळे नावं जे आहे शेंगांना तो काय करतो, रोज देत असतो. अँड पीपल फ्लॉप टू हिम. आणि मग लोक काय करतात, फ्लॉपचं मी नाही घोळका, ठीक आहे. आणि लोक मग त्याच्या आजूबाजूला काय करतात, घोळका करतात. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ दिस क्राऊड डेलीड बिफोर द स्ट्रेंजर टू. आणि सांगितलंय तो जो काही पोर्शन जो आहे किंवा त्याचं जे काही काम आहे त्या ग्राउंडनट सेलरचं, त्याच्यामुळं काय होतं की हा जो ॲस्ट्रोलॉजर जो आहे त्याच्या भोवती पण का डेलीड म्हटलं बघा, वेस्टेड टाईम जस्ट हँगिंग अराउंड. म्हणजे काही लोक जे आहे हे त्यांना काही कामही नसतं, ते फक्त काय टाईम पास करायचा, टाईम वेस्ट करायचं म्हणून काय करतात, रेंगाळत असतात. सो बिफोर द ॲस्ट्रोलॉजर टू. मग त्याच्यापैकी काही लोक जे आहे ती ह्या ॲस्ट्रोलॉजर समोर पण असतात. द ॲस्ट्रोलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ फ्लेअर विच
crackled and smoke up above the groundnut heap nearby. आणि जो काही ग्राउंडनट जो आहे, ठीक आहे, त्याचे जे काही फ्लेम किंवा त्याचा जो काही जाळ आहे त्याच्या प्रकाशामध्ये हा जो काही ॲस्ट्रोलॉजर जो आहे तो काय करतो, संध्याकाळच्या वेळेस आपला बिझनेस जो आहे, आपलं काम जो आहे, व्यवसाय काय करतो, तो चालवतो. सो हाफ द एन्चांटमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट. आणि सांगितलंय निम्मी जी जादूगारी जी आहे, एन्चांटमेंट मीन्स दिलं बघा मॅजिकल इफेक्ट और चार्म, म्हणजे निम्मी जी जादूगारी किंवा चमत्कारिकपणा जो आहे तो तिथल्या प्लेसमुळे, तिथली सेटिंग जे आहे आजूबाजूच्या परिसरामुळे त्याला आलेलं आहे. दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ द म्युन्सिपल लाईटनिंग. आणि काय सांगितलंय की जी म्युन्सिपल लाईटनिंग आहे, इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ द म्युन्सिपल लाईटनिंग, म्हणजे काही नगरपालिका वगैरे त्यांची जे लाईटनिंग आहे त्याचा फायदा मात्र जो आहे तो होत नाही. सो द प्लेस वॉज लिट अप बाय द शॉप लाईट्स. मग तिथलं जे प्लेस आहे, मग तिथं प्रकाश कुठला आहे, दॅट इज शॉप लाईट्स. जे काही दुकानात लाईट्स वगैरे येतील त्यांचा जो प्रकाश तिथं पसरतो. 1 or 2 हॅड हिसिंग गॅस लाईट. मग काही त्याच्यापैकी 2-3 लोक जे असतील त्यांच्याकडे हिसिंग गॅस लाईट असतो, ठीक आहे. सम हॅड अ नेक फ्लेअर स्टक ऑन द पोल्स, ठीक आहे. आता काही सम हॅड द नेक फ्लेअर्स स्टक ऑन द पोल्स, म्हणजे काही काहीकडे जे ज्वाला वगैरे असेल त्याच्या लाईटमध्ये ते काय करत चालवत आले. सम वेअर लिट अप बाय द ओल्ड सायकल लॅम्प्स. काही सायकलवरती जो काही लॅम्प चालतो त्याच्या प्रकाशामध्ये आपलं दुकान चालवतात. सो अँड 1 or 2 लाईक द ॲस्ट्रोलॉजर. आणि काही जे असतील म्हणजे ते क्लिअर ट्रेडिंग मार्केटमधले की ॲस्ट्रोलॉजरसारखे काही 2-3 जण असतील ते काय करतात ते सांगितलं आहे. मॅनेज विदाउट लाईट्स ऑफ देअर ओन. यांच्याकडे लाईट जे आहे प्रकाशाचं कुठलंच साधन नाही तरीसुद्धा काय करतात ते मॅनेज करतात. कसं मॅनेज करतात, विदाऊट देअर ओन. म्हणजे आपण बघितलं की ग्राउंडनट सेलर जो आहे त्याच्याच प्रकाशात हा ॲस्ट्रोलॉजर काय करतो, म्हणजे दुसऱ्याच्या दुकानात येणाऱ्या प्रकाशामध्ये काय करतात हे जे लोक आहेत ते काय करतात, आपला बिझनेस जो आहे, व्यवसाय जो आहे तो काय करतात, चालवत आहे. सो इट वॉज bewildering दॅट क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. आणि आता सांगितलं आहे की काय झालं होतं. इट वॉज दॅट बिवल्डरिंगचं मीन दिलं आहे बघा, कन्फ्युजिंग और बॅफलिंग. दॅट क्रिस क्रॉस, मग साधारणतः लाईट जे पडलेले असतात ते काय करत असतात, कन्फ्यूज करत असतात. लाईट बघा पडल्यानंतर त्याच्यामध्ये क्रिस क्रॉस म्हणजे असं क्रॉस कलरचे लाईट जे आहे ते पडलेले आहे. ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज, म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, एखादा मध्ये येत असतो लगेच शॅडो पडती, परत एकदा लाईट प्रकाश पडतो. सो दे आर कन्फ्युजिंग अँड दिस सुटेड द ॲस्ट्रोलॉजर व्हेरी वेल. आणि याचा फायदा जो आहे तो मात्र ॲस्ट्रोलॉजरला खूपच चांगला होतो. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी अन ॲस्ट्रोलॉजर व्हेन ही बिगॅन हिज लाईफ. आणि सांगितलं आहे की सुरुवातीला ज्यावेळेस म्हणजे सुरुवातीला त्यांनी ठरवलं नव्हतं की त्याला काय व्हायचं आहे, ॲस्ट्रोलॉजर. त्याचं इंटेन्शन तसं अजिबात नव्हता. अँड he knew no more what was going to happen to others than he knew what was going to happen to himself in the next minute. आणि सांगितलं आहे की ॲस्ट्रोलॉजर जो आहे त्याला माहितीच नाही की नेक्स्ट मिनिटाला काय होणार आहे. म्हणजे साधारणतः दुसऱ्यासोबत नेक्स्ट मिनिटाला काय होईल त्याला माहिती नाही, कारण का त्याला स्वतःलाच माहीत नाही की नेक्स्ट मिनिटाला आपल्यासोबत काय होणार आहे. अँड ही वॉज ॲज मच ॲज स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर. त्याचे जे कस्टमर जे असतील ते जसे इनोसंट आहे की त्यांना जे काही ग्रह वगैरे तारे वगैरे याच्याविषयी काहीच माहिती नाही, तसंच याला देखील काही माहिती नाही आहे. एट ही सेड थिंग्स विच प्लीज अँड ॲस्ट्रोनिस्ड एव्हरीवन. तरीसुद्धा तो काय करतो, प्रत्येकाचं भविष्य सांगतो, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी सांगतो आणि त्यांना आश्चर्यचकित करतो. सो दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी प्रॅक्टिस. आणि हे कशामुळे त्याला जमलं होतं, इट वॉज अ मॅटर ऑफ स्टडी. त्याने अभ्यास केला होता. देन प्रॅक्टिस, रोजची प्रॅक्टिस झाली होती. अँड श्रूड गेसवर्क. श्रूड म्हणजे बघा व्हेरी गुड ॲट जजिंग, म्हणजे व्हेरी गुड जजमेंट. की साधारणतः त्यांनी काय केलं होतं की जी जजमेंट जे असेल ते त्याचं एकदम, त्याला आपण श्रूडचा मीन आहे त्याला चतुर किंवा धूर्त म्हणतो. म्हणजे एखाद्या विषयी एकदम तो काय करतो, गेस लावतो. देन त्याचा स्टडी आणि प्रॅक्टिसमुळं काय करतो, तो काय करतो, समोर त्याचं भविष्य सांगतो. ॲक्च्युली त्याला रिअलमध्ये माहिती नाही. इट मीन्स व्हॉट, याचा अर्थ असा आहे की ॲस्ट्रोलॉजर जो आहे तो खरा ॲस्ट्रोलॉजर नाही आहे. ऑल द सेम इट वॉज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर. ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. आणि जसं एखादा माणूस जो आहे तो प्रामाणिकपणे काम करून त्याला त्याचा काहीतरी मोबदला मिळावा, तसं ॲस्ट्रोलॉजर पण ते काय करतो, डिझर्व करू की ती शेवटी दिवसात शेवटी त्याला त्याचा काहीतरी काय करावा, मोबदला मिळावा. ठीक आहे. सो ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. त्यांनी काय केलं, त्याचं गाव जे आहे ते सोडलेलं आहे. कसं सोडलं आहे, विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. कुठलाही विचार न करता
ठीक आहे, त्यांनी त्याचं गाव सोडलं आहे. इफ ही हॅड कंटिन्यू देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर्स. आणि जर तिने असं केलं नसतं तर त्याला तिथं कंटिन्यू काम करावं लागलं. ज्याचे फोर फादर जे पूर्वज वगैरे असतील ते काय होतं त्यांचं, नेमली देन टिलिंग द लँड, देन लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपिंग अँड हिज कॉर्नफिल्ड अँड एक्सटर्नल होम. त्याचं जे काही पूर्वजांचं घर आहे तिथं राहावं लागलं असं सांगितलं. टिलिंग द लँड, शेतात काय करणं, राबणं, राहणे, लग्न करणे आणि शेती पिकवणे, बस. याच्या पलीकडे त्याला काही करता आलं नसतं. बट दॅट वॉज नॉट टू बी, पण त्याला असं करायचं नव्हतं. सो ही हॅड टू लिव्ह होम विदाउट टेलिंग एनीवन. त्यांनी काय केलं की कोणालाही न सांगता घर सोडलं होतं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि सांगितलं की 200 miles जो आहे तो काय केला होता की निघून आलेला होता. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील ॲज इफ अँड द ओशन फ्लोट बिटवीन. काय सांगितलं, टू अ विलेजर इट वॉज अ ग्रेट डील. आणि ते जे गाववाले जे आहे त्यांच्यासाठी हे तर खरंच खूप चांगलं झालं होतं. ॲज इफ अँड द ओशन फ्लोट बिटवीन. सो ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल. आणि त्यांनी काय केलं होतं, माणसाला जे काही संकटे आहेत किंवा जे त्रास देणारे जे काही गोष्टी असतील यांचं काय केलं होतं त्यांनी की चांगला स्टडी जो आहे त्यांनी केलेला होता. ठीक आहे. मग आता कुठले आपल्याला अडचणी असतात ते सांगितले, साधारणतः मॅरेज, मनी अँड अदर टँगल्स ऑफ द ह्युमन टाईज. म्हणजे साधारणतः लग्न वगैरे असेल, ठीक आहे, पैशांच्या अडचणी असतील किंवा बाकीचे जे ह्युमन इश्यूज जे असतील. सो लॅम प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज दॅट परसेप्शन्स. आणि खूप प्रॅक्टिस करून काय झालं होतं, त्याला त्याचं खूप चांगलं आकलन येऊन गेलं होतं. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. आणि 5 मिनिटाच्या आत जो आहे तो काय करायचा की नेमकं काय चुकीचं आहे ते बरोबर तो काय करायचा, ओळखायचा. सो ही चार्ज 3 pies पर क्वेश्चन. बघा आता तो काय करायचा की साधारणतः 3 pies जे आहे तो एका प्रश्नासाठी चार्ज घ्यायचा. नेवर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲट लीस्ट 10 minutes विच प्रोव्हाइड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवाइसेस. आणि समोरचा आपल्याशी 10 मिनटं बोलत नाही तोपर्यंत तो त्याला काहीच भविष्यही सांगत नव्हता आणि कुठलाच रिप्लाय करत नव्हता. त्याच्याकडनं काय करायचं, तो पहिली त्याला विचारून घ्यायचा, त्याच माहितीवरती काय करायचं त्याला ॲडवाइसेस काय करायचं द्यायचं किंवा आन्सर द्यायचा. when he told the person before him, so gazing at his palm. आणि मग काय करायचं, त्या समोरच्या व्यक्तीने सांगून झाल्यानंतर त्याचा जो हात बघायचा तो, आणि हात बघून लगेच सांगायचा, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट ऑफ फॉर युअर एफर्ट्स. म्हणजे तुम्हाला तुमच्या कष्टांचं फळ मिळत नाही, तुम्ही खूप कष्ट वगैरे करतात, कष्टाळू आहात, पण त्याचा मात्र तुम्हाला फायदा होत नाही. किंवा 9 out of 10 वेज डिस्पोज्ड टू ॲग्री विथ हिम. आता जवळजवळ जे आहे 9 out of 10 वेर म्हणजे 10 पैकी 9 जण त्याच्याशी काय असायचे, सहमतच असायचे. और ही क्वेश्चन कधी कधी प्रश्न विचारायचा, इज देअर इन ह्युमन इन अ फॅमिली मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. किंवा सांगायचं तुमच्या कुटुंबातील किंवा तुमच्या दूरच्या नात्यातील एखादी स्त्री आहे का, ठीक आहे, आणि विच इज नॉट डिस्पोज टुवर्ड्स यू, की तिच्यामुळंच काय आहे तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे आहेत. ही गेव ॲन ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर्स. कधी कधी कॅरेक्टर ॲनालिसिस पण द्यायचा. बघा, मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. काही तुमच्या ज्या अडचणी आहेत, बऱ्याच अडचणी तुम्हाला कशामुळे आल्या आहेत, तुमच्या नेचरमुळे. म्हणजे तुमचा स्वभाव खूप साधा बोळा आहे, लोक त्याचा फायदा घेतात, असं काहीतरी सांगायचा. सो हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर इज ही. किंवा कधी कधी सांगायचं की तुमचा जो सॅटर्न आहे, सॅटर्न मीन्स शनी, ठीक आहे, मग शनी जो आहे, आता बऱ्याच वेळेस आपले जे काही ज्योतिष वगैरे असतं ते आपल्याला सांगतात की शनी प्रॉब्लेम आहे, शनीचं असं आहे, तर तो ते पण कधी कधी सांगायचा. सो यू हॅव अँड द इम्पेच्युअस नेचर अँड द रफ एक्सटेरियर. इम्पेच्युअसचं मीन दिलं आहे बघा, दॅट इज इम्पल्सिव्ह. तुमचा स्वभाव जो आहे तो खूप उतावळा आहे, ठीक आहे. अँड दिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली. आणि एंडियर्डचं मीन बघा, मेक लायकेबल. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते लोकांना काय करायचं की त्याच्याकडे अट्रॅक्ट करायचे. जे हार्ट्स आहे इमिजिएटली त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायचे. फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. आणि बऱ्याच लोकांना वाटायचं की हा काय आहे की म्हणजे आपले एक्सटेरियर जे आहे याला बरंच जे आहे माहिती आहे, आणि त्याच्यामुळे बरेच लोक जे आहे ते काय व्हायचे त्याच्या पुढं सौम्य होऊन जायचे, की त्यांना वाटतं की हा खरंच काय करतो, आपलं भविष्य वगैरे सांगतो, ठीक आहे. आता रिमेनिंग पार्ट जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके,
कोणाला काही अडचण असतील फर्स्ट पार्टमध्ये तर ते कमेंट करून विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.